सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जय गुरु. आज आपल्यासोबत हल्ली मुक्काम कळमेश्वर, जन्मगाव त्यांचं श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड जे आहे ते टाकरखेड गाव त्यांचं जन्मगाव. आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये बरेचसे काही त्यांना अनुभव जे आलेले आहेत ते आपल्या लहानूजी स्वानुभवला ते आता सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. श्रीराम हरिभाऊ देशमुख. मूळचे राहणारे टाकरखेड. मूळचे राहणारे टाकरखेडा आणि 40 वर्षापासून मी कळमेश्वरला 83ला ॲक्च्युअल 83ला कळमेश्वरला आलो. बरं. तुम्ही व्यवसाय जॉब कोणता करत होते? जॉब मी इथं आल्यानंतर जॉबला लागलो. मी ॲक्च्युअल 83ला आता जॉबचाही अनुभव आहे. म्हणजे कसं आहे की माझं जीवनच समजा लहानूजी महाराजांच्या भरोसा असं म्हणायला हरकत नाही. हो. कारण काय झालं आहे की आम्ही जेव्हा लहान असताना मी 3ऱ्या वर्गात असेल, माझे वडील 67ला म्हणजे गेले, ते मरण पावले. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठं कुटुंब आमचं होतं. म्हणजे आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी. आणि त्याच्यात आमचे एक काका पण नंतर वर्षभरावर वडिलांचं श्राद्ध त्या दिवशी आमचे मधले काका पण वारले. आणि ते काका म्हणजे अण्णाजी देशमुख आहे. आणि ते पहिले संस्थानचे लहानूजी महाराज संस्थानचे ते पहिले व्यवस्थापक म्हणजे अण्णाजी देशमुख. अण्णाजी म्हणजे नानाजी म्हणते ते का? नाही, नानाजी लहान काका माझे. ते लहान नानाजी लहान आणि ते अण्णाजी देशमुख म्हणजे मधले काका. तर ते संस्थानचे पहिले व्यवस्थापक होते बोके दिवाणजीच्या आधी. आणि झालं काय की तुमच्या त्या पोथीमध्ये पण आहे अण्णाजी देशमुखाची दशा केले क्लेश परांगत, म्हणजे लहानूजी महाराजांचा चमत्कारात. तिकडून येताना खडक्यावरून येताना दोन्ही वाघ म्हणजे त्या ह्याच्यामध्ये होते आणि त्यांना वाचवण्याचं काम लहानूजी महाराज साक्षात तिथं हे झाले. तर ते पोथीमध्ये जे दिलं आहे ते अण्णाजी, ते आमचे काका. हां, लीलामृत. ते काका आहे आमचे, ते अण्णाजी देशमुख. तर झालं काय त्या 67 पासून म्हणजे मग काय झालं, तुम्ही जे नानाजी म्हणता लक्ष्मणराव देशमुख, आता आमचं कुटुंब आणि त्या अण्णाजी देशमुखाचं कुटुंब, त्यांना एकच मुलगा होता. तर त्याचा सांभाळ कोणी करा. आता आम्ही लहान होतो तर त्याच्यामुळे ते कसं की त्याला काही म्हणजे ताळमेळच नव्हता. मग आमचे मामा आले, ते गरीबच होते समजा, आईचे भाऊ कोणी म्हणजे प्रत्येकजण आपापलं समजा त्याच्यातून मार्ग काढत होते. मग आमचे ते लहान काका जे आहेत ते 20 वर्ष नानाजी जे म्हणतात ते सरपंच राहिले. त्यांनी ती जबाबदारी पत्करली. तर त्याच्यामुळे तिथून आमच्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. मग आम्ही ते 4था वर्ग गावात केला आणि मग 5व्या वर्गामध्ये आर्मीला त्यांनी नानाजींना आम्हाला शाळेत टाकलं. मग आम्ही तिथं शाळेत केलं, मॉडेल हायस्कूलमध्ये मी इथे शाळा शिकलो. मग त्यावेळेसचे कसं आहे, आमचे 4-5 वर्ष परिस्थिती बरी राहिली. टाकरखेडला आमचे हॉटेल्स होते, 1, 2, 3 ते दुकानं आमचेच होते. ते हॉटेल कॉर्नरवाले दिसते ना. तर मग तिथं काय करायचं, मी शाळा शिकायचं, शनिवार रविवारी यायचं, मग त्या हॉटेलमध्ये बसायचं. मग ते लहानूजी महाराजांचं सकाळ संध्याकाळ आंघोळ नाही केलं तरी मी दर्शन करायला जायचो. सकाळी जायचं, मग ते हॉटेल होतं, सकाळी भजे काढले, भलाही ते अंग दाबाचं काही भान नव्हतं, जावं. मग कधी कधी महाराज म्हणले का अक्कल वगैरे तसं ऐकू, मलाही काही समजायचं लहानच होतं. पण मी आवर्जून ते भजे काढले की भावाजीवर पुढे घेऊन जायचं प्रसाद म्हणून. असं करता करता ते लाईफ झालं. मग काय झालं की दिवसेंदिवस ते हॉटेल होते तेव्हा परिस्थिती बरा काळ होता. आमचे ते नानाजी 20 वर्ष सरपंच होते तिथं, पण परिस्थिती एकदमच बिघडली. मग आर्मी शिकायला टाकलं. मग काही ते समजायची सोय नाही, खायची सोय नाही इव्हन, म्हणजे अशी ते हे होती. मग आमची आई होती, तर आईचं फार कष्टही जीवन होतं. तिनं आम्हाला कसं तरी सांभाळ केला. आणि सांभाळता मग हे नाना यायचे आमचे. मग ते कधी यायचे कधी नाही यायचे. मग 5 रुपये द्यायचे, मग त्याच्यात महिनाभर काढायचं. पण आमच्या त्या लहानजी महाराज, बाबा आता तूच पहा. मग आम्हाला ते आमच्या एक पाटलाचं घर होतं जिथे लहानजी महाराज जायचे, हरिश्चंद्र बाबा दिसते. तुम्ही पाहिलं गांधी चौकाच्या समोर. लहानजी महाराज कुठेच नसून गेले, ते मायबाईच्या दर्शनाला जाय. आणि ते हरिचंद्र बाबासाहेबाचं जे घर होतं, ते पाटलाचं घर म्हणून आम्ही त्याला ते तर तिथे लहानजी महाराज आवर्जून त्या पायटांगीनं जायचे. मग असंच आई दर्शनाला जायची आणि तिथं महाराज असताना आई तिथंच काम करायची त्यांच्याकडे. म्हणजे ते जेवण हे ते म्हणजे त्या सून मानायच्या नात्यातच येते. असं करता त्या महाराजाकडून ते पाटलीन म्हणायची का कशाला राहतं म्हणजे तू इथं पोरं घेऊन गावात कोण नाही जात. पण तिचा अट्टास होतं की पोरं शिकले पाहिजे. मग ते उपाशी राहून म्हणा, काही करून म्हणा, आम्ही असं तसं ते भाडंही देणं होणे. मी त्या प्रकाश देशमुखच्या घरी राहतो. मग असं करता करता मला समज आला. मग मी जसं 10व्या वर्गात गेलं तसं मग मी तिथं आमच्या बाजूला शेजारी DK बाबूर आहे. म्हटलं भाऊ आता तर याची सोय नाही आहे, तर काहीतरी करा. बाबाजीला हात जोड का याच्यातून कसं तरी बाहेर काढ. मग त्यांनी मला एक कोर्टामध्ये 2 महिने अशी नोकरी लावून दिलं असं. मग तिथून आपले काहीतरी पैसे, मग त्याला कुठंतरी आता हे लोक होते, बहीण होते, यांना काही आठवत नाही. मग त्याच्यातूनच आपला कसं तरी आपलं सांभाळ करायचं.
मला जसं समज आलं तसं मग मी 12वीला गेला. मग तो तुम्हाला स्ट्राईक झाला तो वसंतदादाचा. मग त्या पिरियडमध्ये मी 2 महिने नाक्यावर राहिलो. तर ती नोकरी गेली. असं करता करता तो काळ निघाला. पण ते गावचे सर्व म्हणे की तू आता गावात जा, तू इथं काही सोय नाही, तुम्ही कशाला म्हणे हे करून करता. मग त्याच्यानंतर काय झालं की मग आला नोकरीचा प्रश्न. आणि नोकरीचा प्रश्न आला तेव्हा काही नोकऱ्या लागे नाही. मग त्या कॉलेजमध्ये ते आमचे नारायणराव काळे वगैरे होते, तर आमचे काका वगैरे भेटायचे. ते म्हणे BEd नाही आहे. मी ते M.Com झालं होतं, त्याच्यानंतर B.Com केलं, M.Com झालं वगैरे. तर BEd करायसाठी BEdला पैसे नाही. मग असं करता करता त्याच्यासाठी मग पैसे नाही राहिलं BEd. मग नोकरीचे वांदे. मग काय झालं, हा इथून खरा चमत्काराला सुरुवात झाली. मग गेलो बाबाजीच्या दर्शनाले. मी म्हटलं आता काही दर्शन केलं, म्हटलं असं असं आहे, आणि रडो मी. तर त्याच्यामुळं काय झालं, मग असंच झालं. ते तुम्ही ते भावदास आणि भवन ओळखत असा. हो. तर ते वरखेडला होते आणि तिथे बेलुरकर दादा होते. तर मला काय म्हणे, ते तुम्ही चला म्हणे, बेलुरकर दादा आहे म्हणे, आपण त्याची भेट घेऊ म्हणे. तर तेही त्याच माध्यमातून लागले इकडे. आता माझं काही तेवढं हे नव्हतं. आता मी राव आरवी इथे तबला पेटी वाजवे, ते जास्त सानिध्यात होते. मी म्हटलं चला आता मी येतो वरखेडले. तर बसलो तर बेलुरकर दादा का म्हणतात, तर काय म्हटलं दादा हे नोकरी त्यांनीच सांगितलं माझं. मी तर काही जास्त असं हे नव्हतं, त्यांनी सांगितलं. तर मग त्यांना काय वाटलं काय नाही, तर ते म्हणे पहा म्हणे, आता ते दोघेही अनएम्प्लॉईडच होते, त्यांनाही गरज होती. ते गेले स्वतःसाठी, मी तर सहज गेलो. तर त्याच्यामुळे गेलो तर भावा मोठी प्लॅन करू का इथं कळमेश्वरला उभा होऊन राहिला म्हणते. आता तिथं बघायचं आहे. मी म्हटलं कोणता, तर मग ते इथे एक पाईप कंपनी उभी झाली, सिमेंट पाईप. तो MIDCला पहिला प्लॅन्ट होता माझ्या मते इथे, जेव्हा MIDC स्टार्ट झाली त्या कळमेश्वरला येते तिथे. तर बेलुरकर दादा आणि त्यांना ते एक छायाताई भटकरेचं, त्यांना त्या छायाताईंनी सांगितलं की एखादा चांगला मुलगा द्या म्हणून. तर त्याच्यामुळे मग ते बेलुरकर दादाच्या लक्षात होतं. मग त्यांनी मला त्याला सांगितले का असं आहे तसं आहे. त्यांनी मला बोलावलं. तर रेसिंगबागला ऑफिस वगैरे होतं, थोडाफार इंटरव्ह्यू घेतला असं. तर त्यांना इंटरव्ह्यूचं काही महत्त्व नव्हतं, त्यांना ऑनेस्ट हे पाहिजे होता. मग त्यांनी लगेच मला हे केलं, म्हणजे तुम्ही अकाउंटंट म्हणून काम करा का. मी म्हटलं मी काही करू शकतो. तर त्यांनी मला माझी नेमणूक अपॉइंटमेंट गेली अकाउंटंट म्हणून. मी 10-12 दिवस तिथे गेलो असेल त्या नागपूरला ऑफिसला. मग म्हणे आता कळमेश्वरला आपला प्लॅन चालू करत आहे, तिथे चाल का. मी म्हटलं तुम्ही म्हणाल तिथे जातो मी. तर मग तिथे आलो, कळमेश्वरला आलो. तर मग तिथे अकाउंटंट म्हणून जबाबदारी पार पाडली. मग राहायची हे. आता म्हटलं बाबाजीला आपल्याजवळचं रुपया नाही आहे, जायचं तर हे ते, तर त्याचं हे ते. तर मग असंच केलं. तर म्हणे जा म्हणे तिथे कळमेश्वरला लहानजी महाराजचं म्हणजे मंदिर आहे म्हणे लहानजी महाराजचं, तिथे जाऊन नाथेला भेटा. मग इथे आलो मी. इथे आल्यानंतर पहिलं म्हणजे कुठंच नाही, मी कळमेश्वरही नाही पाहिलं. पहिले आलो तिथं झोपडं होतं यांचं सांगितलं, त्या कोपऱ्यामध्ये झोपडं होतं छोटंसं. आणि मग तिथं भेटलो. तर याचे जे वडील आहे नामदेवरावजी, त्यांना भेटलं. ते बसलं, चहा घे त्यांनी हे केलं. ते मग काय म्हटलं काही नाही, आज खोली वाजी इथं म्हटलं हे तर भेटून जाईल. आपल्या आवारीचं घर बनलं आहे ना म्हणे, आत्ताच झालं म्हणे सुरू म्हणे, भेटून जाईल. म्हटलं ते नवीन घर आहे ना आपल्याला, कसं दिन थोडं आलं, तुला काय करायचं आहे म्हणे. तर मी म्हटलं मग चला तिथं. त्यांनी ते पूजा केली, मला ते घर देऊन टाकलं आवारी, तिथे म्हणजे राहिलं. मग तिथं माझं एक नोकरीची सुरुवात झाली समजायची. मग त्याच्यानंतर नोकरीवर लागल्यानंतर तिथं सुरुवात झाली. मग या मंदिराशी जोडलो मी. मला यांची बॉडी बनवली, त्याच्यामध्ये मी आज सचिव म्हणून इथे कार्य करतो. त्यावेळेस त्यांनी एक जबाबदारी टाकली. तर या मंदिरामध्ये काहीच नव्हतं. मी आलो तेव्हा तर 1-2 पार्टिसिपेट होते. तुम्हाला सांगितलं नाही गावात आणि इथं, तेवढ्यात नुकतंच त्यांचं हे झालं. मग मी इथे आल्यानंतर मला वाटलं इथं काहीतरी आपलं साधना व्हायला पाहिजे. मंदिर म्हटलं तर नुसतंच म्हणजे हे करून, तर त्या पद्धतीचं अस्ताव्यस्त काम होतं. तर मग मी असं जुळवा करून बरंचसं केलं. आता ही नवीन टीम आहे, त्याच्या आधी एक टीम होती, त्याच्या आधी मी 1-2 टीमा आणल्या होत्या इथं. तर ते दुसरे लोक वगैरे, तर ते आम्ही ते प्रार्थनेचं जे चालू केलं ते मीच केलं इथे. सामुदायिक महाराजांना अपेक्षित कार्य सुरू ते सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली चालू करणारा माणूस म्हणजे मीच आहे इथं. म्हणजे 1-2दा तुटल्या, त्याच्यानंतर डिस्कंटिन्यू झाल्या, परत कंटिन्यू केलं त्याला. मग राहिलं होतं मंदिराचं, तिथे काहीच नव्हतं, टीनं वगैरे होते. आणि बेलुरकर दादा आमचे इथले प्रमोटर्स होते. इथे पहिलेपासून नामदेवरावजीसोबत जोडले आहे. आणि ते जेव्हा यायचे STने यायचे पायी यायचे, तर त्यांचा मुक्काम इथेच राहायचा. आम्ही कंटिन्यू त्यांच्या सानिध्यामध्ये होते. म्हणजे जे काही या घरावरती म्हणा, आमच्यावरती म्हणा, तिथले जे त्यांच्यावरती संस्कार जे आहे ते बेलुरकर दादांचे आहे. आणि बेलुरकर दादा इथे जेव्हा यायचे तेव्हा आम्ही इथे